आज आपण इथे डायलिसिस आणि मेडिकल सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. काय म्हणणार यावर? आज मला आनंद होतो या ठिकाणी की बरेच ही समस्या होती की डायलिसिसचं केंद्र या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. या भागातील 2 गरीब लोकांच्या त्याच्या ज्याला परवडत नसेल त्याचा डायलिसिस हा या भागात कुठेही नव्हता. प्रत्येक माणसाला 1000-1500 रुपये भरायला लागले. कोणत्याही त्या ठिकाणी हायस्कूल असतो पण बरेच लोक येऊन आलं होतं. पण अशा ह्या ग्रामीण ठिकाणी आता महानगरपालिकेची सेवा काहीतरी वाढदिवसानिमित्तानं लायन्स क्लब म्हणून त्यांच्या माध्यमातून हा त्याचा उद्धार उभा होतो. आणि बऱ्याच वर्षापासून एजरी बंद असल्यामुळे त्यामुळे हा समोर जगाचा प्रधान होता. मला जी औद्योगिक संस्था जी आमची या ठिकाणी आहे त्या संस्थेच्या नावावरती महानगरपालिकेने हा केंद्र दिला आहे. हा केंद्र 30 बंद होता. परंतु लायन्स क्लबच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की अशा जागा होईल स्वच्छता आणि आज या ग्रामीण भागाच्या लोकांना घेऊन नाही नेल्यामध्ये त्या सगळ्या लायन्स क्लबच्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्यांच्या मार्फत हा केंद्र उभा होते हे सौभाग्य. लायन्स क्लब आम्ही जो चालवतो, लायन्स क्लब ठाणे नॉर्थ, त्या वतीने मी लायन प्रसाद खोपकर बोलतो आहे. आमची ठाण्यामध्ये 7 मेडिकल सेंटर्स आहेत आणि तिथे आम्ही 7 मेडिकल सेंटरच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. त्यात डायलिसिस सेंटर आहे, डेंटल आहे, ऑर्थोपेडिक आहे, मेडिकल सेंटर आहे, ब्लड टेस्टिंग आहे, सर्व प्रकारचे आहे, एक्सरे टेस्टिंग आहे. तिथे आपण सर्व प्रकारची मशीन बसवलेली आहेत. एक्सरे साठी अजून आम्हाला जागाची उपलब्ध झालेली नाही आहे आणि ते पण आमचा बसवण्याचा मानस आहे आणि नानांच्या मदतीने ते निश्चितपणे होईल असा मला विश्वास वाटतो. आज नानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचं सेंटर इथे चालू होत आहे, याचा निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे आणि ह्याचा फायदा निश्चितपणे इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांना होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. आज नानांचा वाढदिवस आहे. नानांना डॉक्टरेट या दिवशी त्या ठिकाणी मिळाली. त्या दिवसाच्या नंतर आज पहिलं जे आम्ही लायन्स क्लब आणि बालाजी महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही डायलिसिस सेंटर जे चालू केलेलं आहे. डायलिसिस असेल, डेंटल त्या ठिकाणी असेल किंवा आणखी जनरल त्या ठिकाणी जे चेकअप त्या ठिकाणी असते ते सर्व साठी आम्ही एक गोरगरिबांसाठी एक दवाखाना त्या ठिकाणी सुरू करत आहोत. आणि त्या गोरगरिबांना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर डायलिसिसला आपल्याला बाहेर जर गेलो तर आपल्याला 1200 ते 1300 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात. तर इथं आपल्याला स्वस्त दरात म्हणजे 400 रुपयामध्ये आपल्याला डायलिसिस हे करून त्या ठिकाणी मिळेल. आणि ज्या लोकांना खरोखरच गरज आहे की बाबा आपल्याला डायलिसिससाठी ज्यांच्याकडे पैसेही नसतात तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि महिला बालाजी औद्योगिक उत्पादन संस्थेच्या माध्यमातून आज एक महिलांना एक व्यवसाय त्या ठिकाणी चालू करून देत आहोत. असं आम्ही सर्वच वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातला हा एक प्रयत्न आहे की गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल आणि या संपूर्ण भागामधील जे गोरगरीब जनता जी आहे, जे स्लम मध्ये राहणारे जे लोक आहेत, ते स्लम मध्ये असेल किंवा बिल्डिंग मध्ये राहणार असेल तर त्याला जे मुलं त्यांची जे आहेत ते बाहेरगावी आहेत किंवा इथे राहतात किंवा वेगळे त्या ठिकाणी राहतात, त्यांना ज्यावेळेस एखादा आजार होतो तर ते करण्यासाठी पैसे नसतात. म्हणून आम्ही हे एक उपक्रम त्या ठिकाणी चालू केलेला आहे. नानांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि महिला जे बालाजी महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था आहे तिला आणि लायन्सला मनापासून धन्यवाद देतो. ते आपण इथे उपक्रम आपण राबवण्यासाठी घेतलेला आहे. ते आपण असंच त्या ठिकाणी आपलं सहकार्य त्या ठिकाणी राहील एवढं आजच्या प्रसंगी बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो.